झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतात क्रिकेट मॅच म्हटलं की त्यापुढे दुसऱ्या कुठल्याही खेळाकडे पाहिलं जात नाही। एकीकडे आयपीएलचा झगमगाट सुरू आहे। याच परिस्थितीत गुंता ग्रुपनं खो खो प्रीमियर लीगचं आयोजन केलं। शिवाजी पार्कवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सुनील प्रभू उपस्थित होते। महाराष्ट्रभरातून 6 संघांनी केकेपीएल मध्ये सहभाग घेतलाय। खो खो हा फार महाराष्ट्राचा जुना खेळ आहे, महाराष्ट्राच्या मातीमधला, आणि याला खरं उत्तेजन आणि प्रोत्साहन देणं, या खेळाला खरं ग्लॅमर देणं हे राज्य सरकारचं फार मोठी जबाबदारी असते। खेळाडू हा उपजत त्या ह्याच्यासाठी सराव वगैरे करून त्याचं नैपुण्य आणि त्याची कौशल्य, चपळता, वेग या सगळ्या गोष्टी दाखवतो, पण त्याला जी उभारी लागते, शालेय आंतरशालेय स्पर्धा, त्याच्यानंतर महाविद्यालयीन स्पर्धा, मग तुम्ही त्याच्यासाठी राज्यस्तरीय आणि त्याच्यासाठी असोसिएशन बनवून राज्य सरकारची पूरकता लागते, ते नाही आहे। या पारंपरिक खेळांना जपण्याची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने ते खूप मोठे खेळ आहेत। दुर्दैवाने ते लाईमलाईटमध्ये आले नाहीत। आज आपण देशभर हा खेळ खेळला जातो, फार स्पर्धात्मक दृष्टीने खेळला जातो, परंतु त्याला जो प्रचार आहे तो तितकासाच झालेला नाही। मला वाटतं अशा सगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून तो प्रचार, ते ग्लॅमर हे सगळं येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।